नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आळंदी वल्लभं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा। ज्या सनातन वैदिक संस्कृतीमुळे आम्ही आज मानव म्हणून या पृथ्वी तलावर सुसंस्कृत रीतीने जीवन जगतो, ही संस्कृती ज्या महर्षी वेदव्यासांनी आमच्यासाठी ग्रंथबद्ध केली, त्या महर्षी व्यासांच्या कृतज्ञतेचा, त्यांच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, म्हणून हिला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्रः येन त्वया भारततील पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। श्रीमद भगवद्गीतेच्या पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण महर्षी वेदव्यासांना वंदन करत असतो। याचं कारण तेच आहे की ज्यांनी ही सनातन वैदिक संस्कृती आम्हाला दिली, ग्रंथबद्ध केली आणि आम्हाला अशी प्रेरणा दिली की त्यातून आम्ही काहीतरी नवनवीन शिकावं, नवनवीन सृजन त्यातून व्हावं। आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचं स्मरण करणं अतिशय आवश्यक आहे। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। पूज्यपादाचार्य भगवान आद्य शंकराचार्यांनी ज्यावेळेस या सनातन वैदिक संस्कृतीला ग्लानी आली होती, या भरतभूमीच्या ठिकाणी राहणारे लोकही या सनातन वैदिक संस्कृतीला शिरलेल्या अनिष्ट प्रथांमुळे त्याज्य मानू लागले होते। त्यावेळी संपूर्ण भारत भ्रमण करून स्वतः संन्यास घेऊन या सनातन वैदिक संस्कृतीला जागृत करण्याचं काम अद्वैत सिद्धांताच्या रूपाने त्यांनी केलं। त्यामुळे आचार्य शंकराचार्यांना वंदन करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आमच्या या हिंदुत्व जीवन पद्धतीचा जो मूल आधार म्हणून ग्रंथ मानला जातो, त्या श्रीमद भगवद्गीतेवर अभिनव वाग्विलासिनी अशा प्रकारची टीका ज्ञानेश्वरी करून ज्यांनी आम्हा सर्व जनसामान्यांना हे संस्कृत भाषेतलं, या सनातन वैदिक संस्कृतीतलं जे ज्ञान आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, अशा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे असणाऱ्या भगवान ज्ञानेश्वरांनाही या निमित्तानं वंदन करावं असा हा दिवस। त्याचप्रमाणे या सर्व सद्गुरूंच्या बरोबरीनं ज्यांनी आमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकला, ज्यांनी आमच्यावर अनुग्रह करून आमचं आत्मतत्व स्वतःला समजावं म्हणून मदत केली, आमच्यावर कृपा केली, त्या सद्गुरूंचंही श्रद्धेनं स्मरण करण्याचा हा दिवस। प्रत्येकाचे सद्गुरू कदाचित वेगवेगळे असतील, पण त्यातलं सद्गुरु तत्व मात्र एकच। प्रत्येकाने या आत्मतत्वाचं स्मरण करावं। आमच्या सद्गुरूंनी जी म्हणून वाट घालून दिली, त्या वाटेवर चालत चालत त्यांच्या सिद्धांतांचं अनुसरण करत करत हे सर्व आम्हाला करायचं असतं। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं खरं तर एका शिष्याची लक्षणं कशी असावी, एक उत्तम शिष्य कसं बनता यावं, कसं बनायला हवं, हे आपण पाहण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत।
श्रीमद भगवद्गीतेतला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. आपल्याला जर खरं ज्ञान मिळवायचं असेल तर सद्गुरूकडे जावं लागतं. ते सद्गुरू ज्ञानी आणि तत्वदर्शी अशा प्रकारचे असले पाहिजे. मग या सद्गुरूंकडे जाताना कसं गेलं पाहिजे याचं वर्णन या ठिकाणी भगवंतांनी केलंय. तद्विधी प्रणिपातेन. कसं गेलं पाहिजे सद्गुरूंकडं? तर त्यांच्याकडे गेल्यानंतर प्रथम त्यांना साष्टांग नमस्कार प्रणिपात केला पाहिजे. आपल्या ठिकाणचा सगळा अभिमान सोडून माझं काहीतरी शिक्षण खूप मोठं झालेलं आहे, माझी पर्सनॅलिटी एक वेगळ्या प्रकारची, लोकांमध्ये माझं एक स्टेटस आहे, मी अमुक अमुक पदावर सरकारी आस्थापनांमध्ये कार्याला आहे, अशा सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या द्वाराच्या बाहेर ठेवून त्यांचं शिष्यत्व पत्करून आम्हाला आत जावं लागतं आणि अगदी नम्रतेनं त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन, याला प्रणिपात म्हणायचं. सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्या कला विसरून, सगळ्या योग्यता विसरून सद्गुरूंच्या पायाशी आपल्याला ठेवणं, आपल्याला बसवणं, स्वतःला त्या ठिकाणी विराजमान करणं. त्या सद्गुरूंकडून मला काहीतरी घ्यायचंय, या विश्वातलं जे तत्व आहे ते मला समजून घ्यायचंय. मी कोण आहे, मी कुठून आलोय हे जर मला समजून घ्यायचं असेल तर त्या सद्गुरूंच्या पायापाशी आपल्याला बसावं लागेल, त्यांना साष्टांग प्रणिपात करावा लागेल. त्यासाठी असणारी नम्रता आमच्या अंगी यावी. याचं वर्णन करताना माऊली म्हणतात, माऊलींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलंय. या सद्गुरूंचं जर आपल्याला सद्गुरूंकडून आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर ते कसं घ्यावं, कसं ते ज्ञान घेतलं पाहिजे? तर सद्गुरूंच्या द्वाराचा त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. मग प्रश्न विचारल्यानंतर हे प्रश्न कशा प्रकारचे असावेत बरं? उगीच संसारातल्या अमुक गोष्टी, ही गोष्ट माझ्याच्याने साध्य होत नाही, तिला काय केलं पाहिजे? आमच्या घरातले असे त्रास मागे लागले, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? माझे 2 बंगले झाले, 3रा बंगला होत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे? माझ्याकडे 2 टू व्हीलर आहेत पण मला 2 4 व्हीलर येतील, याच्यासाठी काय केलं पाहिजे? असे प्रश्न सद्गुरूंना विचारावेत का? तर निश्चितपणाने नाही. या सद्गुरूंकडे जाऊन आम्हाला जे प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित करायचे असतात ते निश्चित आत्मज्ञानाविषयी असले पाहिजे. हे आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग जेव्हा अत्यंत जिज्ञासू रीतीनं या समोरच्या व्यक्तीला काहीतरी जाणून घेण्याची प्रचंड तळमळ त्याच्या मनात आहे असं त्या सद्गुरूंना वाटलं पाहिजे. अतिशय श्रद्धेनं आपल्याला हा प्रश्न विचारतोय. केवळ गुरूंची काहीतरी परीक्षा घ्यायची म्हणून याचा प्रश्न नाहीये. संसारातलं आपलं लौकिक काम काहीतरी साध्य करून घ्यायचंय म्हणून हा प्रश्न नाहीये. तर हा प्रश्न या आत्यंतिक तळमळीनं विचारला गेला पाहिजे आणि याच्या मागचा एकमेव उद्देश आत्मज्ञान मिळवणं हाच आहे. हे जेव्हा सद्गुरूंच्या लक्षात येतं तेव्हा ते त्याच्यावर उत्तरतात, त्याला उत्तर देतात. परिप्रश्न सेवा. आणि तिसरं त्यांनी सांगितलंय की सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. सद्गुरूंची सेवा करताना सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांच्यातल्या गुरुतत्वाच्या ठिकाणी एकरूप झालं पाहिजे. सद्गुरू माझं अज्ञान दूर करणारे आहेत, मला माझ्या आत्मतत्वाचं ज्ञान करून देणारे आहेत. त्यासाठी यांची जी लागेल ती सेवा करायला मी तयार आहे असं माझ्या मनाने त्यासाठी तयार असलं पाहिजे. सद्गुरूंच्या मनातला भाव त्या साधकाला कळला पाहिजे. सद्गुरूंना कशाची आवश्यकता आहे?
आज त्यांना काय हवंय आणि नेमकं ते करण्याचं न सांगताही करण्याची बुद्धी त्याच्या ठिकाणी आली पाहिजे. त्यासाठी शारीरिक, मानसिक, लौकिक जे काही श्रम म्हणून असतील ते श्रम कितीही झाले तरी सद्गुरूंचं कार्य आपल्या पद्धतीनं झालं पाहिजे. हा झाला एक शारीरिक आणि मानसिक रीतीनं सद्गुरूंशी एकरूप होण्याचा मार्ग. आणखी सद्गुरूंची सेवा कशी करावी बरं? तर सद्गुरूंची सेवा सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग जो आहे, सद्गुरू ज्या मार्गाने चालतात, सद्गुरू ज्या मार्गाने चालत आहे, ज्या मार्गाने चालत चालत मार्गक्रमण चाललंय, जे सिद्धांत त्यांनी आपल्या जीवनात उतरवले ते सगळे सिद्धांत त्या साधकानं आपल्या जीवनामध्ये उतरवले पाहिजे. सद्गुरूंसाठी ही इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही की आपल्या शिष्यानं आपण सांगितलेल्या मार्गानं आपला शिष्य चाललाय, आपण सांगितलेल्या सिद्धांताचं तो अनुसरण करतोय. याच्याशिवाय सद्गुरूंसाठी दुसरा समाधानाचा कुठलाही क्षण नसतो. आणि म्हणून प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा हे तीन अत्यंत आवश्यक असे गुण साधकाच्या ठिकाणी असलेच पाहिजे. याशिवाय श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परां शांतिं प्रचिरेणाधिगच्छति. या साधकाने आपल्या सद्गुरूंकडे जाताना अतिशय श्रद्धेनं गेलं पाहिजे. कदाचित अगोदरच्या श्लोकामध्ये हे जे 3 गुण सांगितले, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, साष्टांग नमस्कार, सद्गुरूंच्या ठिकाणी साष्टांग नमस्कार, सद्गुरूंना प्रश्न विचारणे आणि सद्गुरूंची सेवा करणे, कदाचित हे गुण काहीतरी नाटक करून, काहीतरी सोंग करून आणता येतील. पण या श्लोकात त्याचा उल्लेख भगवंतांनी केलाय की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परां शांतिं प्रचिरेणाधिगच्छति. माऊली म्हणते, तरी आत्मसुखाच्या घोड्या विटे जो का सकळ विषया जयाच्या इंद्रिया मानू नाही, जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेणे, तो श्रद्धेचे संभोगे सुखी आधार. अनुभवी संतांच्या मुखानं परब्रह्माचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. त्याला वेदांतामध्ये परोक्ष ज्ञान असं म्हटलं जातं. आणि हे जे ज्ञान झालंय, ही जी स्थिती आम्ही जाणून घेतली, ती स्थिती आपल्या दृढ अभ्यासानं आपल्या ठिकाणी अनुभवणं, याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. श्रुती म्हणते, आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः. या श्रुतीचा अर्थ करताना श्री मुकुंदरायांनी आधी आत्मयाते जाणावे मग तयाते साधावे, आधी आत्मयाते जाणावे मग तयाते साधावे. आधी हे ज्ञान जाणून घेतलं पाहिजे आणि नंतर ते आत्मसात केलं पाहिजे. तसं आपण परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये बघितलं की अनुभवी संतांच्या मुखातून अगोदर ब्रह्मज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी जाण्याचे मार्ग कोणते, त्यासाठी कोणता मार्ग अनुसरावा लागतो हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि नंतर ही जाणलेली जी स्थिती ती हळूहळू दृढ अभ्यासानं आत्मसात करून घेऊन ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिर केलं गेलं पाहिजे. या दोन्ही मार्गाने हे ज्ञान मिळवावं लागतं. आणि म्हणून या श्रुतीत जे सांगितलंय ते श्री मुकुंदराय नावाचे जे कवी आहेत त्यांनी अत्यंत सुलभ रीतीने आपल्याला सांगितलं की आधी आत्मयाते जाणावे तयाते मग तयाते साधावे. शास्त्रज्ञोपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात्. सर्व शास्त्राचे अध्ययन झालेल्या पुरुषानं देखील केवळ आपल्या स्वतःच्या बुद्धीनं ब्रह्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करू नये असं आचार्यांनी या श्रुतीवरील भाष्यात सांगितलं. एखादा माणूस कितीही मोठा झाला
कितीही विद्वान असला, तो एकपाठी असला, शास्त्राचं आकलन त्याला सहजासहजी होत असलं तरी हे आत्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला सद्गुरूचा आशीर्वाद लागतो. या हृदयीचं त्या हृदयी घालायचं जे ज्ञान आहे ते सद्गुरूंच्या ठिकाणाहूनच त्याला घ्यावं लागतं. अन्य दुसरा कुठलाही मार्ग त्याला नाही. संस्कृत भाषेत कितीही विद्वत्ता त्यानं मिळवली, संस्कृत भाषेतून विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची हातोटी त्याच्याजवळ असली तरी समोरचा विषय समजून घेण्याची, त्याचं आकलन करण्याची बुद्धी मात्र सद्गुरूंच्या कृपा प्रसादाशिवाय त्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणूनच या श्वेताश्वतर उपनिषदामध्ये एक छान असं वाक्य आलेलं आहे, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु. जशी देवाच्या ठिकाणी पराभक्ती तशीच सद्गुरूंच्या ठिकाणी पराभक्ती केली, सद्गुरूंची पराभक्ती केली तर त्यांनी सांगितलेलं ज्ञान आमच्या हृदयामध्ये आपोआप प्रकाशित होतं. आपण अशी कितीही उदाहरणं पाहतो. अगदी शांतीब्रह्मनाथ महाराजांजवळ राहणारा गावबा नावाचा एक एखादा अशिक्षित माणूस असेल. शांतीब्रह्मनाथ महाराजांची सेवा करत करत त्यांना गावबांना इतका अधिकार प्राप्त झाला की त्यांनी नाथांचा राहिलेला काही ग्रंथ पूर्ण केला. त्याचप्रमाणे आपण श्रीधराचार्यांचं उदाहरणही पाहतो की त्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात कमी असणारे श्रीधराचार्य त्यांच्याजवळ एवढी प्रखर उत्कट अशा प्रकारची गुरुभक्ती होती की गुरूंनी आज्ञा केली आणि त्यांनी श्रीमद भागवतावर श्रीधरी नावाची टीका केली. एवढंच काय तर आमच्या या ज्ञानराज माऊलींनी मनुष्य नसलेल्या त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो रेडा त्याच्या मुखातनं वेद बोलायला लागला. ध्रुवबाळ तपश्चर्येला गेले, अतिशय कठोर अशा प्रकारची तपश्चर्या केली, कठोर तपश्चर्या केली. समोर भगवंत प्रगट झाले, समोर भगवंत प्रगट झाले. या भगवंताला काय म्हणावं, त्यांची स्तुती कशी करावी यासाठी जेव्हा त्या भगवंतांनी त्यांच्या जवळ असणारा शंख त्या ध्रुव बाळांच्या कपोलावर, त्याच्या गालावर लावला की त्यांच्या मनामध्ये एवढ्या योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्व धामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. त्या ध्रुवबाळाच्या अंतश्चेतना जागृत झाल्या. आपल्या अंगामध्ये, आपल्या प्राणामध्ये ईश शक्तीचा वास आहे असं त्याला जाणवायला लागलं आणि सहज भगवंताची स्तुती त्याच्या मुखातनं उमटली. तीच प्रल्हादाची अवस्था. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा सद्गुरूंचा स्पर्श शिष्याला होतो, ह्या हृदयचं ज्ञान त्या शिष्याच्या हृदयात, त्या साधकाच्या हृदयामध्ये प्रसारित केलं जातं, त्यावेळी ना तिथे पाठांतराची आवश्यकता असते, ना भाषा ज्ञानाची आवश्यकता असते. ते केवळ सद्गुरूंच्या सेवेतून, सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पण केलेल्या सेवेतून, समर्पित केलेल्या सेवेतून, समर्पित केलेल्या शरीर आणि मनातून ते ज्ञान आपोआप प्रगट होतं. कुणी त्याला शक्तिपात दीक्षा म्हणत असतील, कुणी स्पर्शातून दिलेली दीक्षा म्हणत असतील, कुणी मंत्राद्वारे प्राप्त झालेलं वैभव म्हणत असतील,
कुठल्याही मार्गाने होईना सद्गुरू आपल्या जवळचं हे ज्ञान शिष्यामध्ये संक्रमित करतात आणि यासाठी आपण सगळ्यांनी एक उत्तम शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तिगत साधना करत असताना कित्येक रहस्य असे आहेत परमार्थातली की जे आपल्या मानवी बुद्धीला आकलन होण्यासारखी नसतात. सहजासहजी आकलन होत नाही. लहानपणी आपल्याला कित्येक प्रश्न पडतात की देवाची पूजा कशासाठी करायची, देवाची पूजा केल्यानं काय साध्य होतं, अमुक अमुक मंत्र कशासाठी म्हणायचा, या मंत्रातनं काय साध्य होतं, खरोखर या जगामध्ये देव आहे की नाही, सद्गुरू कशासाठी करायचा, उपासना म्हणजे नेमकं काय, भक्ती म्हणजे नेमकं काय, असे प्रश्न हळूहळू मानवाला पडत असले तरी ते हळूहळू अनुभवातनं या सर्व प्रश्नांची उत्तरं येत जातात. एका दिवसात कदाचित समजणार नाही. कितीही परंपरेतला साधक असेल तरीही त्याला ते 1-2 दिवसात नाही समजणार. पण त्याचं अनुसरण करत आमचे वडील करतायत, आमचे आजोबा करतायत म्हणून मी या मार्गावर चाललोय असं तो अनुसरण करत करत त्यावर कुठलेही प्रश्न उपस्थित न करता शास्त्रावर श्रद्धा ठेवून, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून, आमच्या वाडवडिलांवर श्रद्धा ठेवून आम्ही ते कार्य हळूहळू करत गेलो की ती परमार्थातली रहस्य हळूहळू उघडायला लागतात, उलगडायला लागतात. म्हणून ही परमार्थातली रहस्य जर आम्हाला समजून घ्यायची असतील, आत्मसात करायचे असतील तर त्याच्यासाठी एकतर शास्त्रज्ञान व्हावं लागतं किंवा योग साधना तरी करावी लागते किंवा ईश्वराचा कृपा प्रसाद तरी व्हावा लागतो. शास्त्रावर श्रद्धा ठेवावी लागते म्हणजे शास्त्रज्ञान प्राप्त करण्यासाठी शास्त्र शिकावी लागतात, योग साधना करावी लागते किंवा ईश्वराचा कृपा प्रसाद तरी आपल्याला प्राप्त व्हावा लागतो. जसं आपल्या संत नामदेवरायांचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. आपल्या कोवळ्या वयामध्ये आपले वडील रोज नैवेद्य घेऊन विठ्ठलाला नैवेद्य दाखवतात. तो नैवेद्य कशा प्रकारचा हे नामदेवरायांना माहित नव्हतं. पण त्यांची कल्पना अशी होती की आपले वडील रोज देवाला नैवेद्य नेऊन दाखवतात म्हणजे देव रोज तो भक्षण करत असला पाहिजे आणि आज मात्र मी हा नैवेद्य घेऊन आलोय म्हणून माझ्या हातचं नैवेद्य देव भक्षण करत नाहीये. आणि त्यांच्या ठिकाणी मग जी श्रद्धा, जो भाव प्रकट झाला आणि त्यासाठी आपली प्राण देण्याची नामदेवरायांची तयारी पाहून पांडुरंग परमात्मा विठ्ठलालाही त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं आणि त्यांनी स्वतः येऊन तो नैवेद्य भक्षण केला. म्हणून ही परमार्थ रहस्य उकलायची असतील तर त्यासाठी शास्त्राचं ज्ञान एकतर असलं पाहिजे, योग साधना आपली असली पाहिजे किंवा ईश्वराचा कृपा प्रसाद तरी आपल्याला लाभला पाहिजे. मग हे सगळं जर करायचं असेल, या तिन्ही गोष्टींपैकी कुठलाही एक मार्ग निवडायचा असेल तरी तो मार्ग निवडताना कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीच्या साह्यानं तिथे पोहोचता येणार नाही. शास्त्र शिकायचे असतील तर त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. योग मार्गाने तिकडे जायचं असेल तर योग शिकण्यासाठी पण गुरुची आवश्यकता आहे. ईश्वराचा कृपा प्रसाद प्राप्त व्हायचा असेल, करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. आपण शास्त्रातली सगळी उदाहरणं पाहतो, ध्रुव बाळांची पाहतो, प्रल्हादाचे पाहतो. प्रत्येक ठिकाणी कुणीतरी त्यांना गुरु भेटले आणि या सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर त्यांना ईश्वराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. तोपर्यंत नाही पोहोचू शकले. आणि म्हणून या ठिकाणी गुरुचं जे पूजन करायचं असेल, आपले गुरु लौकिकामध्ये कुठलेही असतील, कुठेही व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं पूजन आपण करत नाही तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारा गुरुभाव, त्याच्या ठिकाणी असणारा परमात्मा भाव, त्याच्या ठिकाणी असणारा ईश्वर भाव, त्यांची असलेली शास्त्रावरची श्रद्धा, ते त्या शास्त्रानुसार करत असलेलं आचरण, ते त्या शास्त्रानुसार
करत असलेला उपदेश, या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर ठेवाव्या लागतात. आणि मग पूजित असे मी कवण आला, तर मी पूजी आपण आला. आपणामध्ये विश्व पाहुनी, मी पूजी विश्वाला. सद्गुरूंचं पूजन म्हणजे ईश्वर भावाचं पूजन. सद्गुरूंचं पूजन म्हणजे आत्मभावाचं पूजन. सद्गुरूंचं पूजन म्हणजे एका अलौकिकतेचं पूजन. सद्गुरूंचं पूजन म्हणजे आमच्या मनाला वळण लावणाऱ्या एका मोठ्या अशा प्रतिमेचं पूजन. आणि म्हणून आम्ही या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण सद्गुरूंचं पूजन करत असतो. गुरुर गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिष स्रग्वी वाचस्पती उदारधीहि. विष्णू सहस्रनामामध्ये गुरु गुरुतम असे 2 शब्द त्या ठिकाणी आलेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गु शब्दाचा अर्थ अंधकार आणि रु म्हणजे त्याचा नाश करणारा, अंधकाराचा नाश करणारा. मग हा अंधकाराचा नाश करायचा असेल तर एवढा अंधकाराचा नाश करणारा एवढा शब्दशः अर्थ घेऊन त्याचा उपयोग आहे का? तर नाही. अंधकाराचा नाश करण्यासाठी कोण लागणार बरं? सूर्यनारायण. त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मग या सूर्यनारायणांना येणारा जो प्रकाश आहे, त्यांच्या ठिकाणी येणारं जे दिव्यत्व आहे, ते कुठून येतं? तर ते भगवंताकडून येतं. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं जे गुरुतत्व आहे ते म्हणजे भगवंताशी एकरूप असणारं असं आहे. म्हणून आपण जेव्हा पूजन करतो ते त्या गुरुतम भावाचं करतो, त्या ईश्वर तत्वाचं पूजन करतो. या श्रीमद भागवताच्या याच्यामध्ये गजेंद्राचा एक श्लोक आलेला आहे. जिजे विषय नाह मिहा मुयाकिन अंतर्बहिश्चा व्रतये भयोन्या इच्छामि कालेन नयस्य विप्लवस तस्यात्मलोका वर्णाय मोक्षम. गजेंद्र त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून बाहेरून सगळीकडून झाकला गेलेला अशा प्रकारचा आहे. शरीर नुसतं दिसायला मोठं आहे पण ते एवढं अवजड आहे आणि सगळ्या बाजूनी वेष्टीला गेलेलं अशा प्रकारचं अंधकारमय शरीर आहे. या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपोआप नाहीस होत नाही, तर केवळ आणि केवळ आपल्या कृपेनंच ते नाहीस होतं. अज्ञानाचा नाश करणारे, ज्ञानावरील अज्ञानाचं आवरण दूर करणार हे भगवंताची कृपा ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे भगवंतच एकमेव गुरु आहे असं गजेंद्र मोक्ष अध्यायामध्ये वर्णन आहे. गजेंद्राने स्वतः म्हटलेला श्लोक आहे. म्हणून गुरुतत्वाचं पूजन म्हणजे त्या ईश्वराचं पूजन आहे. त्या ईश्वराकडून तशी प्रेरणा झाल्याशिवाय आपलं हे सर्व शरीर जे त्याच्या प्रारब्धानुसार जे सगळे भोगून झाल्याशिवाय त्यातून सुटका नाही. त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर या ईश्वर कृपेशिवाय दुसरा मार्ग नाही. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. किती म्हणून या गुरुचं वर्णन करावं. या अज्ञानातून बाहेर येण्याचा मार्ग, ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग आम्हाला सद्गुरूच दाखवतात. संसारात जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगल्या प्रकारचा व्यवहार करून धन कसं जोडावं आणि उदास विचारे वेच करे आणि चांगल्या मार्गाला ते कसं खर्च करावं. धन चांगल्या मार्गाने मिळवावं कसं आणि चांगल्या कार्यात खर्च कसं करावं हे पण आम्हाला आमचे गुरुच दाखवतात. आणि गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. आणि गुरूंचा काही एकदा आमच्यावर अनुग्रह झाला, त्यांनी आमच्या मस्तकावर हात ठेवला की आमच्या ठिकाणी जे भाग्य निर्माण होतं की त्यामुळे आम्ही नेहमी सत्संगतीत राहण्याची आम्हाला प्रेरणा होते. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवे तात्काळ गाठ लिंग देहाची.
या जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचं असेल तर सद्गुरूंला शरण जाण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणूनच या सद्गुरूंच्या प्रशस्तीमध्ये समर्थ रामदास स्वामी देखील म्हणतात, मागा झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरूचे मी. मागे भरपूर थोर थोर संत होऊन गेले, महंत झाले, मुनीश्वर झाले, त्या सगळ्यांनाही ज्ञान सद्गुरू वाचून झालेलं नाही. श्री रामकृष्णादि करुणी अति तत्पर गुरु भजनी, सिद्ध आणि सज्जनी गुरुदास्य केले. अगदी रामकृष्णांचंच उदाहरण घ्या. आपण त्यांना परमेश्वराचे अवतार समजतो, पण त्यांचीही गुरुच्या ठिकाणी श्रद्धा होती. श्री रामांनाही वसिष्ठांसारखे, श्री विश्वामित्रांसारखे सद्गुरू लाभले आणि भगवान कृष्णाला सांदीपनी ऋषींसारखे सद्गुरू लाभले, हे आपण पाहतो. असो जगास मोक्ष व्हावा, जेणे सद्गुरू करावा, सद्गुरू विण मोक्ष पावावा, हे कल्पांतीही नगडे. सद्गुरू विण कोणाला मोक्ष मिळाला हे कधी कल्पांती घडलं नाही आणि घडणारही नाही, असं या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी या सद्गुरूंचं वर्णन करणं खूप अवघड आहे. माझ्यासारख्या एका अज्ञानी जीवानं तर हे करूच नाही, कारण समर्थांसारखा विद्वान पुरुष तिथे म्हणतो, आता सद्गुरू वर्णवेना. सद्गुरूंचं वर्णन माझ्याकडून नाही होऊ शकत. जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे. हे सद्गुरूंचं स्वरूप समजायला खूप अवघड आहे. ते समजून घेणं 1-2 दिवसाचं काम नाही, जन्मजन्मांतरीचं काम आहे. त्यासाठी एक अविच्छिन्न श्रद्धा अशी आमच्या सद्गुरूंच्या ठिकाणी असली पाहिजे. परमात्म्याबद्दल श्रद्धा असली पाहिजे, महापुरुषाबद्दल श्रद्धा असली पाहिजे, आमच्या धर्माबद्दल श्रद्धा असली पाहिजे, आमच्या शास्त्रांबद्दल श्रद्धा असली पाहिजे. या सगळ्या ठिकाणी असणारी श्रद्धा जर आम्ही ही श्रद्धा अविच्छिन्न अशी ठेवू शकलो तर सद्गुरू निश्चितपणे आम्हाला जीवनामध्ये भेटतील. कदाचित त्यांचा शोध घेण्याची आम्हाला आवश्यकताही पडणार नाही, ते स्वतः आमच्याकडे शोध देतील. पण त्यासाठी आम्ही अगदी श्रद्धेनं तत्पर आणि संयतेंद्रिय होऊन आमच्या सगळ्या इंद्रियांना आपल्या वश करून, त्यांना विषय भोगांकडे जाऊ न देता त्यांना संयतेंद्रिय करून, आणि आपल्या आमच्या मनामध्ये अशा प्रकारची जिज्ञासा जागृत करून, हे नाही मला आत्मतत्वाचा बोध करून घ्यायचा आहे, हे परमार्थ म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. या जगातलं जेवढं म्हणून ज्ञान आहे ते माझ्याकडे जरी असलं तरी मला नवनवीन शिकून घेण्याची आवड माझ्यामध्ये असली पाहिजे. आणि ती आवड, ती जिज्ञासा माझ्यामध्ये निर्माण झाली की ही श्रद्धा निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारा गुण संयतेंद्रियता, म्हणजे इंद्रियांना आपल्या अखत्यारीत ठेवणं, इंद्रियांना आपण स्वतः वश करून घेणं आणि तत्पर असणं आणि जिज्ञासू असणं, हे गुण जर आमच्यात असले तर आम्हाला सद्गुरू लगेच भेटतील. आणि या सद्गुरूंची काय एकदा भेट झाली तर आमच्या या मानवी जीवनाचं सार्थक होण्यासाठी वेळ लागणार नाही. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरूंचे पाय धरणं याशिवाय दुसरा कुठलाही उपाय आमच्याकडे नाही. आम्ही सद्गुरूंना अनन्य भावाने शरण गेलो, त्यांचे पाय धरले की आमची या लिंग देहातून मुक्तता झालीच म्हणून समजा. अशा प्रकारे सगळ्या संतांचं या बाबतीत एकमत आहे की या सद्गुरू शिवाय, सद्गुरू केल्याशिवाय, गुरु भेटल्याशिवाय या मनुष्य जीवनाचा उद्धार होणं
दुसऱ्या कुठल्याही मार्गाने शक्य नाही, दुसरा त्याला मार्गच नाही. आणि म्हणून या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा हे गुरुतत्व पृथ्वी तलावर अधिक व्यक्त स्वरूपामध्ये असतं, या दिवशी केलेलं गुरुपूजन हे हजारो पटीनं फळ देतं. म्हणून या दिवशी आपल्या सद्गुरूंचं पूजन प्रत्येकानं केलं पाहिजे आणि आपण स्वतः एक सत्शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या भारतीय संस्कृतीनं आम्हाला जी अशी सगळी सण दिले त्या मागे काहीतरी उद्देश आहे. गुरूंबद्दलची श्रद्धा आमच्या मनामध्ये निर्माण व्हावी. या गुरूंच्या माध्यमातून आमचं संपूर्ण जीवन हे दिव्य जीवन बनावं. आमच्या संस्कृतीत असणारे जे सगळे सण आहेत, सगळे उत्सव आहेत, त्यांच्या मागे एक विशिष्ट अर्थ आहे, हे प्रत्येकाला समजावं. आणि या आमच्या संस्कृतीच्या तत्वांशी, या सनातन वैदिक संस्कृतीच्या मूल तत्वांशी आमची नाळ नेहमी जोडलेली असावी. म्हणून आम्ही या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वजण निश्चय करूया की या भारतीय संस्कृती, सनातन वैदिक संस्कृतीशी, या भारतीय संस्कृतीशी आमची नाळ नेहमी जुळलेली राहो. यासाठी योग्य असणारं जे गुरुतत्व आहे ते आम्हाला मिळावं, या सद्गुरूंचा उपदेश आम्हाला प्राप्त व्हावा, ही कामना या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी त्या भगवान आनंदकंद परमात्म्याकडे करतो. आमच्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. कदाचित या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असं काही बोलावं अशी माझी योग्यता निश्चित नाही, पण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक उत्तम शिष्य कसा असावा आणि त्या उत्तम शिष्य बनण्याची सगळी लक्षणं माझ्या अंगी यावी अशी प्रार्थनाही मी सद्गुरूंच्या चरणी करतो. आणि आज झालेलं हे पुष्प त्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून मी या ठिकाणी थांबतो.